माझ्या भरल्यात पार्वती घेऊन आले शंकर भगवान। 3 वर्षांनी आम्ही अगदी आनंदात साजरा करत असतो। आम्ही आमच्या सगळ्या मायरोष्णी सासरवटणी एकदम 3 दिवस हा प्रोग्राम एवढा उत्साहाने साजरा करत असतो की आमचं पाठीमागे असणारा व्याप सगळं आम्ही विसरून जातो। त्यामुळे आम्हाला एवढा आनंद वाटतो की असं वाटतं की कधी एकदा 3 वर्ष होत आहेत आणि पुन्हा हा कार्यक्रम येतोय याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो। जो आनंद आहे ते ड्युटी नाचवण्यामागे एकच सगळ्यांना वाटतं की आपण गोंधळाला ड्युटी नाचवतोय, त्यातून एक आपल्याला वेगळा आनंद मिळत असतो। जो तो ड्युटी घेण्यासाठी पुढे पुढे जात असतो, सगळ्यांना तो आनंद मिळत असतो। गोंधळाची पांजीच्या ते अगदी आजोबा पंजोबा खापर पंजोबा म्हणजे वडिलांनी जी प्रथा पाडलेली आहे ते आम्ही आनंदात सगळे मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थ मिळून हा उत्सवात अगदी जवळजवळ 2 ते 3 दिवस एकदम जोरात सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, लहान मुलांचे, नंतर नृत्य असतील, अशी ही परंपरा आम्ही पूर्वीपार जी वडिलांनी जी प्रथा म्हणजे पाडलेली आहे ते आम्ही त्याचं जपणूक करतो थोडक्यात। आणि सगळे आपले जे कोण सोयरे असतील त्यांना आमंत्रित करतो। खास मायरोष्णी असतात आमच्या, त्यांना आम्ही या सणानिमित्त आयोजित म्हणजे कार्यक्रमाला बोलवतो, त्यांचा येतोचीच मान सन्मान करतो। आणि तुमचे जे कोण म्हणजे पक्षीय लेवलवरती जरी काही लोक येतात या कार्यक्रमाला, आणि अशा पद्धतीचा हा गेले 3 दिवस हा उत्सव आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आनंदात पार पाडत असतो। आणि ह्या वर्षी आम्ही तो आनंदात उत्सवात अगदी पार पडतो। ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की तुमच्या जी भावकी आहे सावंत कुटुंबियांची त्यांना सुख समृद्धी मिळावी, आणि जिथे जिथे सावंत भावकीचे लोक असतील कामानिमित्त कुठे परदेशात असतील तिथे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही होम हवन शांती आणि हा जो देवीचा उत्सव आहे म्हणजे आमची कुलस्वामिनी महाकाली माता आणि भवानी माता अशा दोन्ही देवींचं आणि ग्रामदैवत आमचा तो भावदेव महाराज आहेत यांचं आम्ही गणेश पूजन आणि होम हवन करून एक हे करतो, देवांना उत्साहित करतो, जेणेकरून जिथे जिथे सावंत भावकीतले लोक असतील त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा किंवा काही येडापेडा येऊ नये असं याच्या मागचा उद्देश थोडक्या वडिलांचा। 30 वर्षापासून जी आमची प्रथा आहे हे आमच्या प्रथेनंतर आमचे नवीन तरुण पोरांनी ही प्रथा अजूनपर्यंत तशीच चालू ठेवली आणि ही अशीच चालू राहणार। आमच्या मायरोष्णी सासरोशी ह्या सर्व एकत्र येऊन त्या पण नाचत असतात, मस्त गुणागोविंदाने हा सण साजरा होतो आणि ह्याच्यापुढे पण सर्व असंच होणार आणि एकावर एक प्रगती होत चालली आहे। पूर्वी आमचा छोटा होता पण आता हे अवाढव्य वाढत चाललं आहे आणि अशीच आमची महाकाल भवानी आणि सर्वांना हे देऊन अजूनपर्यंत याच्यापेक्षा अजून मोठ्यात मोठा उत्सव होईल एवढी मी अपेक्षा करतो।